माय बाई एवढं मोठं काय आणलं रे बाबू. हा एवढं नाही पाहिजे, यातलं अर्ध निम्म घेऊन जाय तिकडे. एवढं नाही पाहिजे मला. आम्ही दोघं अर्धे दिवस तिकडेच ते येतो जयाले. हा एखादी सांज करत असेल तर करत असेल इकडे, नाही तर तिकडून नसते इथे सारं. नाही तर आम्ही येतो तिकडे जयाले. एवढं मोठं काय आणलं रे दायन घे न. हे तेलाची कॅन घेऊन जाय. ऐक मला, हे काय आणलं काही 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 काही. बाई तसं नसते, राहू दे घरात पाहिजे सगळं सामान. काही कोणाला काय खा वाटते, काही काय खा वाटते. हा करत जाय साजरं, खात जाय. मुली बी देत जाय तो हातच्या भाज्या, साजरा चौदार भाज्या. त्या रोजी मस्त केली ती शेवाची भाजी. काय असं वाटलं तोंडाची मातीच गेली मा निघून. पाट्यावर वाटला होता का बाई मसाला. हो आवडली ना. मला वाटलंच. हे म्हणे सुमी होती ना स्वयंपाकाले आपल्या गौतमची. सुमी म्हणे मी आणतो म्हणे योगिताबाई जुळून मसाला मिक्सरातून काढून. म्हटलं राहू दे थांब, म्हटलं पाट्यावर वाटेल मसाल्याची भाजी मा भावाले आवडते. म्हणलं भाऊ म्या वाटला आता पाट्यावर मसाला, बोले वाटलंच तुला आवडीन. तुला म्हणलं तू मग वारात जा लागते म्हणतो. बाप्पा शिजल्या तो नावाची काढून ठेवली भाजी. जेवला ना राती. बरं झालं. या रत्नीने तुला गरम भाकर करून दिलती का त्याच्या संग, का त्या पोयास दिलत्या? तिला म्हणलं होतं भाकर करजो म्हणून, रमेशला भाकर आवडते. म्हणे दे भाकर टाकून देतो, पण मॅच म्हटलं नाही. म्हटलं राहू दे पोया. ते योगितानं ते हे केलते शकेल पोया केलत्या. मग ते साजरा लागतात शकेल पोया. फुलके म्हणते होते फुलके. ते फुलके केलते तिनं ते. हो साजरे लागतात ते फुलके. बिना तेलाचे शकेल पोया असतात बाबू त्या. आईला मी ते करते ता वागती मस्त टम फुकतात लागे. हो मग तिनं ते केलता. ते मग तिला म्हटलं राहू दे, म्हटलं काही भाकर नको करू, याच्या संगच दे. मग बाबा साजरा 4-5 फुलके जेवलो मी त्या रोजी. मग बाईच्या हातचे. तो घरची भाजी ते मेळा चालता मला. हे बाय हा किराणा भरून ठेवा. काही निसा टुसाचं काही काम नाही, ओरिजिनल माल आहे. हा काही निसा गिसा लागत नाही. भरून ठेव. पाहुणे गेले वाटते मळ्यात. सकाळूनच गेले मळ्यात. करतात ना काम साजरा. हो करतात. राम असते त्याच्या हाताशी. सांगतात मले, पण म्हटलं हे बा मनानं काही आम्ही करणार नाही. हा सांगून ठेवत जाय तू दिवसभराचं काम. नाही तर काही तो जवळ की असा नाही की मनानं काही डोकसं चालवीन करीन. हा तू काम सांगून जात जाय. नाही हो बाई, नाही करते पाहुणा करते. त्या रोजी तर परत दिवशीच गोष्ट मोटर चालू करून दिली. माय ध्यान नाही. रामरावले म्हटलं जाय घरी. तू गेलता त्याला जायचं होतं कुठेतरी गावाले, पुन्हा सोयऱ्याच्या घरी जायचं होतं. त्याला म्हटलं जाय तू 3 वाजताची गोट. त्याला पाठवून दिला. मी घरी आलो. ध्यानच नाही की मोटर लावून ठेवायला आपण बंद करावं लागेल का काही. पाहुण्यानं बरोबरच गेला आणि बंद केला. मग सांगलो मग बंद केली म्हणे मोटर. मॅटर सांगा म्हटलं बापू तुम्ही गेले पण माझ्या नाही नव्हतं, मग चालूच राहिली असती. हो का असं का. हो साजरे करून तर राहिले बापा आता. यातलं देणं तिकडे लागते. ते काय लागते रे. असं नसते बाई. देवर भरून ठेव बरं सगळा किराणा. पाहिजेच घर होय. हा पाहिजेच सामानाचं का आहे तिकडे आणतो मी. तिकडे का कमी आहे का खायले. हा काय बापा. खरे बाबू राजूचा फोन घेऊन आलता का एवढ्यात. गेला तसा बोलली नाही मी त्याच्या संग. त्याचा फोन येत असेल तिकडे तर काय मी एकली असली तर काय माहित होते. काल मॅच केलता बाई त्याला फोन. हो कालच दुपारची गोट. असं का. साजरा आहे ना. हो चांगलंच आहे. आता आहेत ना ते सुट्टी ते. बरं चाल येतो मी. भरून ठेव सामान. सांग बाई काय करा मग भावानं. दाण्या सगट किराणा सगट किराणा आणला बाई. सब्बल सामान आणलं. किती बाई यादीनं समजा आणलं. ओय माय हे का होय माय. आता माय ह्या काच्या बाटल्या आहेत हो. माय मला कळत नाही काय आणलो या ना. सांग बाई काय होय माय हे काच होय माय. हे नारच ठेवतो बाई. योग्यताला पुशीन बाई का होय तो. आणल्या 4 बाटल्या आणल्या बाई. कव सौदा रमेश ना आणून दिला का. हो रमेश नाही तर कोण आणणार आहे. सध्याच गेला तो. या धुवा हात पाय. हो धुतो, पण तुला म्हटलं होतं ना त्याला सांग म्हणून आता सौदा गिवदा नको आणून देऊ म्हणून. आणता येतात आपल्याला. आता तो मजुरी देत नाही का त्याच्या वावरात काम करतो तो. मग त्या मजुरीत आणता येत नाही का सौदा. त्याच्याजवळून मजुरी घेतो आपण. त्याच्या वावरात काम करतो तो. आणि सौदा त्याला आणायला लावतो आपलं खाय प्यायचं सामान. हे बरोबर दिसते का. म्या म्हटलं होतं त्याला त्या रोजीच म्हटलं तर तो म्हणे बाई तू मुकी रे. ते पाहुण्याला तेवढं खर्चा पाण्याला बदल तेवढे पैसे पाहिजेतच म्हणून देतो म्हणे. आणि त्याच्यातच किराणा आणायला लावशील तर पुरते का म्हणे. मग असं म्हणे. अरे पण पुरू का ना पुरू कसंही पुरीनच ना आपल्याला. हा आपण आपल्या हिशोबानं राहू. सामान नको घ्या लागत त्याच्या जोडतो.
तो मजुरी देते ना त्याच्या वावरातल्या कामाची, मग त्याच्या मजुरीत तो होते आपलं दोघांचं सामान आणणं. हा, आणि तसंही किती कस खेप घरी करतो, त्याच्याच तर घरत येते आपल्याला भाजी म्हण का भाकर म्हण का काही खाय प्यायचं म्हण. हा, लागतेच किती मग आपल्या दोघाईले. उगाच त्याच्या जवळून एवढा मोठा किराणा घेतला, साजरं नाही लागत ना. मजुरी घ्या आणि किराणा घ्या, बरोबर नाही ना हे. एक तर मग त्याला म्हणा मग बा मजुरी नको देत जाऊ म्हणा बा, मग जाऊ दे म्हणा बा, मग मी फुकटच करत जाईन म्हणा तो मळ्यात काम. हा मामा भाऊ ऐकते का? त्याला मी म्हटलं होतं ना, म्हटलं बाबू ते म्हणतात की तू सौदा आणत नको जात आता, ते आणतात. बोले म्हणते नाही बाई पाहुण्याला टेन्शन नको देऊ असा म्हणे. तर तुमची लयच काळजी करते ना तो, काही गोर नाही का लोक आहे का, मा भाऊच आहे दिला मग काय झालं. तसं बी त्याला म्हणलं यातलं ने रे बाबू समजा सामान आहे बा काय बड्ड आणलं काय नाही डबे काय होत कळत नाही एकतं मले. मग त्याला म्हणलं नाही यातलं ने तिकडे, तर नाही नेलं तिकडे न्यारा आणतो म्हणे. अहो ते चांगलं नाही वाटत, राहू दे ते काय तर ते देऊन देतो त्या पोरीच्या तिकडे. हा, आपल्याला इतक्याला काय काय 3-3 कॅन लागतात का तेलाच्या, काही आणणं त्याला म्हणा बा एवढं नको आणा जो म्हणा बा. यानं कसं मग आपल्याला आपलं समजलं पाहिजे ना की आपण आपल्या बजेटमध्ये राहू. जसं नाही देवके मला असं वाटते बा की त्याला म्हणा आम्ही करतो आमचं वजे आणतो जसं जसं लागलं तसं तसं सौदा, तसं साजरं नाही लागत. नाही बाई किती विचार करून राहिला माणूस. चांगला आहे बाई. रमेशला सांगतो बाई की म्हणतो बाबू ह्या पाय आणू नको सांगाय, आणतो म्हणते हा माणूस तर आणू दे ना, बरं येठण लागते. आ बरं ना, बरं सवय लागली पाहिजे ना घरात सामान आणणं, सौदा आणणं, भाजी आणणं, याचं बी एक येठण असते म्हटलं. मग माणसाला वळणच पाहिजे, जसं बायाला वळण लागते तसं माणसाला वळण पाहिजे म्हटलं घर खर्च सांभाळायचा. मग रमेशले सांगतो बाई शांततेनं समजाव. रमेशले म्हणतो या पाय जा बाबती नसलं लागलं मी येतोच तो खरी मागेले, पण जोद लोक हा माणूस म्हणते ना आणतो करतो तेच लोक तू काही आणू नको. बरं बाई या माणसानं म्हणलं किती साजरं वाटलं मला, लय साजरा विचार करून राहिला हा माणूस. बरं झालं बाई देव पावला बाई. मग बाई देव का बाई, देव का बाई इकडे कुठे गेल्या बा. देव की बाई घरी ना का, कुठे गेला माय मा घरी नाही आल्या दुकानातही नाही तर ती नाही कुठे गेला माय गावात चक्कर मारायले माय मळ्यात गेले की काय. ह्या काही सांगताच नाही येते बाईचं. सांग बाई व दरवाजाचे उघडे टाकले गेल्या वाटते बाई. मग माय सांग बाई देव का बाई कानात भेंड गेले का तुरी गेल्या, कोणा सकाळची आवाज देऊन राहिले ऐकू नाही येऊन राहिलं. मी तिकडे होतीन काय ऐकू येईन वा. भेंडाई नेत गेल्या तुरी नेत गेल्या काय म्हणत होती. मी म्हणत होती सकाळ कोणतं शिल्लकचं काम काढू नका, तिकडे थांबा लागते तुम्हाला. कोण कायसाठी माय बाई मी योगिताला घेऊन दवाखान्यात जातो ना, सकाळची तारीख आहे तिची. मग मी तिला घेऊन दवाखान्यात जातो, मग तुम्ही तिकडे थांबा. असं घरी कोणी येते जाते. दुकान एका परी उघडू नका, काही काम नाही दुकान उघडायचं, एक दिवस नाही उघडला तर काही फरक नाही पडत. पण घरात जसं असं काही घर नाही. हो थांबेन ना तिकडे थांबेन दिवसभर असं पाहिजे ना. मग तिला मग तू नेतं तर मग येटून जासान मग. हो आता का राजू आहे गाडीने जायले येटूनच जा लागेल तर मग जातो दोघे सासू ना आणि येतो काय तपास मग गोया घे ना ने ना. हो जा ना जा काही घर नाही, मी येत थांबतो तिकडेच घरी. हो तेच म्हणलं म्हणून आज आली सांगेले, नाही सकाळी अजून माणसांना धुणं काढलं आणि धमकं केलं. मग सकाळी लवकर लवकर आवर्जून चालले जा तिकडे आणि 10 वाजता जाईन मी. 11 वाजता येते ते डॉक्टरी. मग लवकर गेलं की बरं लवकर नंबर लागते. तपासला आपलं उन्हाच्या पहिले घरी. हो 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 माय उन्हाचं पाहिजे बाई, ऊन काय कमी नाही तपत नाही बाई, बोल कसं ऊन तपते. चालते गावातलाच नाही ना मग येतो स्पेशल ने ना मग नाही तर ते स्पेशल असला की टेन्शन नाही, जसे पैसे जातात शिल्लक पण सोय होते ना मग. घरून बसान घरीच उतरा आणि ती बी हजर. हो मग काय तर हो माय स्पेशलच ॲटो नेऊन राहिली ना. त्या दीपकचा ॲटो आहे ना त्याच्या संग बोलले ना तुमचा भाऊ सकाळूनच सांगलं त्याला की सकाळ बाबू येईल घेऊन जायचं म्हणून. मग त्याच्याच ॲटोत जाणं दवाखाना करून त्यात लोक थांबीन तो आम्हाला आणून देईन घरी. असं असं चालते चालते फार सुद्धा. मग तिकडलं काय काढून राहिलं तुम्ही ते. हो माय तर ती किती झालं जर ते झाडं झालं त्याचं बेसरमचं अन लागे तर ते निरालंच हे झालं म्हणून मी ते काढून राहील. ती ते काढलं की मोकळे होते जरसं मग कसं इचुकाट्याचं घेऊन नाही राहत. हे झाड गवत आणि हे याचं मग इचुकाट्याचा कसा भेव लागते असं वाटते. साप असलेलं बरं साफ करून ठेवतो मग झाडतो ते काढतो ते गवत आणि झाडझूड करून हे ते करून चकचक असलं तर भेव नाही राग दिसते टक्कर
तर ते बघ किती गवत झालं, त्यांनी दिसतही नाही ना. मग इवा घ्या लागत होता ना, इवाने काढ लागत होतं. ते का तसं काढता असं कुठे निघते का हाता ना. इवा घ्या जा ना, मा घरी इवा आहे जा त्या आलमारीच्या खालीच आहे. आलमारीच्या खालचा इवा ना फरफर निंदा बात तर होती. तसं म्हणतं का? चालते, जाय बरं जाय. माझा आला जाणं येणं. जाय तू बरं रत्ने. आण बरं इवा कुठे येतो तो हातानं पाहून दे मले. 5 मिनिटाचं तर काम आहे. सांग बाई, देवकाबाईचं काम आहे. सांगेटेले टांगेच का बा लग्न करणार तुम्हीच बायको हाना. बबड्या ये ना लवकर. मग मी काढला ना फ्रीजच्या बाहेर आईस्क्रीम. गुट पाणी होईल त्याचं, मला सांगू नका मग. थांबा वहिनी थांबा ना, आलोच ना. हे बाई या झाडाला पाणी टाकतो ना. तुम्ही झाडाला पाणी नाही टाकून राहिले बा, माझे झाड सोकून राहिले. रोज तुम्हीच टाकत असता. टिमिक आज टाकून नाही राहिले तर लागे झाडे सोकून राहिले द्यायचे. रोज पाणी टाकतो मी. ऊन तपते म्हणून झाडं सोकतात. या पहिले हे खा. आणि बस झालं आता ऊन झालं, उन्हाचं पाणी नाही टाकू. उलट झाडं खराब होत असतात. उन्हात पाणी टाकले की ऊन लागते त्याले. अरे झाडा तुला ऊन लागते काय? हा हो, विचारा तुमच्या झाडाले आईस्क्रीम खाता का म्हणा. मी खातो मग. आता जा बसा तुम्ही, तुमची काढून ठेवली. थांब ना वहिनी, कशा आहो? थांब ना, येतो ना मी. संग खाऊ ना, मग तुमची संपून जाईल. माझ्या तोटाच्या इकडे पाहायचं नाही, मग देणार नाही मी. मी काय मागू बाबड्या तुम्हाला एवढा मोठा डब्बा आहे ना, स्पेशल घेतला ना. अरे स्पेशल? मग दादाले आईचं अर्ध खाऊन राहिलो ना आपण सगळे मिळून. अरे बाबड्या आहेत ना 4 डब्बे, कशाला अर्ध खायचं. खाय मस्त. आईस्क्रीम मध्ये कधीच हे नाही ठेवू. आईस्क्रीम खाऊन टाका बापा, देवाचा प्रसाद असते तो उन्हाळ्यासाठी बनलेला. खाऊन टाक तुला खायची नशील ना तर मग काय ठेवून देतोय फ्रीज मध्ये. मी खातो आता. अहो कोणत्या मरी माहिती का? हा गट्टा खायची व्यक्ती देवाचा प्रसाद होय. हा काय खाऊन राहिले दोघं देरण भाऊजय? आम्ही काय गेलो का कुकडे? आम्हाला नाही का पाहिजे? आई ना या एवढ्या डबे तुम्ही एकटे खाता. आम्हाला एखादा चमचा राहू द्या ना. ते बस बैल दे जरसक. आत्याला विचारले मी, आत्या म्हणतात मला नाही पाहिजे, थंड लागते आणि घसा खाजवते म्हणतात. बापरे इतके सारे हिशे पाडतात वाटते. त्याच्यापेक्षा आपल्याला आपला डब्बा घ्यायला पुरते, मुकाट्यानं जाऊन खाल पुरते. हे वहिनीचा खाऊन टाकीन आणि मला याच्यात हिशे पडतील. दे रे बाबड्या एक चंपा. आज तुमचा थंडगार लागते साजरं. घसा शांत होते, पोटा लोक जाय लोक थंड लागते. सारा आत्मा थंड होती बाई. बोल कसं ऊन तापून राहिलं बाई. हो चालेल आहे, फ्रीज मध्ये आहे ना. घे तू पण घे. हो आत्मा थंडा करा, पण दुसऱ्याचा आत्मा कल्पू नका. दुसऱ्याचे आईस्क्रीम काही खाऊ नये. दुसऱ्याचा आईस्क्रीम खाल्लं की त्याचा आत्मा कलपते. स्वतःचा आत्मा थंड करायसाठी दुसऱ्याचा आत्मा कल्पू नये, पाप लागते. मी चाललो माझी आईस्क्रीम घेऊन, तू तरी खाय. हरामखोर. एक चमचा दे म्हटलं तर लागे इतकं तत्वज्ञान शिकवते. जाय खाय. माझा डब्बा पळत नाही, मी राहू देतो. तो बाबा आले की मग ते देत आहे ते. आई माझ्या याच्यातलं घ्या. अरे किती वाखोरची चाटू खाऊन राहिली. उष्ट केला सारं मला नाही पाहिजे. हा उन्हाळा मला फक्त आईस्क्रीम साठीच आवडते. कुल्फी वहिनी, आपण डबल कुल्फी आणू. हा कोण आणू? कोण हो बाबड्या आता कोण आणजा. धन्य माय बाई या देर भाऊजायाची. खायची तर 70 येईल. कोण आणू दे, काऊन आणू दे आणि काय आणू दे. आणा सारं खा. आमच्या हिशाचं पडू दे जा त्याच्यात. अहो आई खाना आहे ना, तुमच्या हिशाचंही आहे ना. मी समजाय संग खाई. असं एकटं खाणं साजरं लागते का? वसुबाई येत्या आत्याबाईच्या घरी जायलात ना, त्या आल्या की मग त्याला दिन मी खाईन. साजरं लागते का? मी पहिले खाऊन घेऊन त्या बाईचं राहिलं. येऊ दे त्या बाईले. त्या बाई आल्या की मग खातो आम्ही देराने दे ननद भाऊजाय मिळून. मी खा माय देर भाऊजाय. तुम्हाला काही थांबा लागत नाही कोणासाठी.